So let's start. Let's begin. Welcome everyone to Sadhava classes. We have started your science. We have started your science. Please mute your sound. आवाज कोणाचा चालू आहे प्लीज. तुमचं विज्ञान तंत्रज्ञान सुरू केलं होतं, सायन्स चालू केलं होतं. And in that we have started your first lecture. लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम. लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम आपण सुरू केलं होतं. तुम्हाला थोडा आरामात आपण अभ्यासाला जातोय. एक समान होतं, गती पाहिली आपण. ओके, आपण कुठे येऊन थांबलो होतो? ओके, न्यूटनचे गतिविषयक नियम आपण इथे येऊन थांबलो होतो. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. लॉज ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, पेज नंबर 21. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, पेज नंबर 21 आपण इथे होतो. सो लेट्स स्टार्ट. फक्त लक्ष द्यायचं, काही डाऊट असेल यू कॅन आस्क मी लॅटर ऑन. बघा, पहिला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला काय दिलं बघा, की एखादी वस्तू बघा, एखादी स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलते का नाही. एका टेबलवर एक पुस्तक ठेवा. बघा काय ते तुम्हाला, एका टेबलावर एक पुस्तक ठेवा, बरोबर. आणि ते पुस्तक किती वेळ तिथेच राहू दे, जोपर्यंत आपण त्याला हात लावत नाही किंवा आणखी कुठलाही बल नाही लागत, तेव्हा ते उचललं जातं का नाही, बरोबर. तर म्हणजेच काय, तर त्याचं म्हणणं काय, किंवा त्याचबरोबर विजेचा पंखा बघा, जो पंखा आपण बंद केला त्यानंतर सुद्धा तो पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो. पंखा बंद करा, लगेच बंद होतो का नाही, तो थोडा फिरत 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 राहतो आणि नंतर तो बंद होतो. यालाच म्हणतो आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. काय नियम आहे, फक्त डायरेक्ट नियम बघूया आपण. बघा, हा नियम आहे तुमचा. बाकी गोष्टी आपल्याला आहेत दिल्या त्यांनी, पण माझ्या मते जर सगळ्याच वाचत बसतो तर आपल्याला संपणार नाही लवकर. हा नियम आहे तुमचा. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहतं. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट आहे, जर एखादी गोष्ट या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी आहे, जोपर्यंत तुम्ही समजा इथून इकडे चालली, जोपर्यंत वेगळं बल लावत नाही, याची बदलते का नाही, गती बदलते का नाही, किंवा एखादी वस्तू एका ठिकाणी आहे, तुम्ही त्याला काहीच फोर्स लावला नाही, तर ती गोष्ट बदलेल का नाही बदलणार. राईट. परत रिपीट करतो बघा. A static object does not move without the application of a force. एखादी गोष्ट एका ठिकाणी, तुमचा मोबाईल बेडवर ठेवून द्या कुठेतरी, बरोबर, किंवा तुमचं पुस्तक एका ठिकाणी असतं, आता सुट्टीमध्ये ते एकाच ठिकाणी आहे, तुम्ही त्याला हातच लावत नाहीये. सो अ स्टॅटिक ऑब्जेक्ट, स्टॅटिक म्हणजे एका ठिकाणी असलेलं ऑब्जेक्ट, इट कॅनॉट मूव्ह, इट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. त्याला जर तुम्हाला उचलायचं असेल, यू हॅव टू अप्लाय फोर्स. तुम्हाला काय वापरावं लागतं, फोर्स वापरावं लागतं. सिमिलरली अजून बाकी दिलं, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम द टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द बुक टेबल. आता तुम्हाला पुस्तक पुस्तक उचलायचं आहे, तर पुस्तक उचलायला तुम्हाला फोर्स कमी लागणार, पण ते जर तुम्हाला टेबल उचलायचं आहे, इफ यू हॅव टू लिफ्ट द टेबल, बघा इथे ई आहे शेवटी, इफ यू हॅव टू लिफ्ट द टेबल देन द फोर्स ते तुम्हाला जास्त लागेल. फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन व्हेन इट ब्रांचेस आर शेकन. झाडाचे फांद्या हल्ल्या की फळं पडतात. As well as the fourth example, an electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. पंखा बघा, फॅन बंद केल्यानंतर सुद्धा बराच वेळ तो फिरत राहतो. त्याला काय म्हणतो, सो इट इज बिकॉज ऑफ द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सो व्हॉट इज द लॉ, आपण डायरेक्ट लॉ पाहूया. सो व्हॉट डज द लॉ स्टेट्स, सो व्हॉट डज द लॉ स्टेट बघा हियर. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. Right? This is the first law of motion. तुम्हाला सगळे law of motion पाठ झाले पाहिजे. You should by heart each and every law of motion. This is known as Newton's first law of motion. Getting? ठीक आहे. अजून त्याचे तुम्हाला पुढे अजून एक्झाम्पल दिलेत, एवढे इथे सांगत नाहीये तर. Now, बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. संतुलित बल आणि असंतुलित बल. बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. आता काय सांगा रे, संतुलित असंतुलित म्हणजे काय बघा. तुम्ही रस्सी खेच केलं असेल, रस्सीचा मध्य, बरोबर. सपोज बघा, या ठिकाणी एक पर्सन आहे ए नावाचा आणि या ठिकाणी एक पर्सन आहे बी नावाचा. राईट. या ठिकाणी दोन्ही काय, दोघांच्या मध्ये एक रेषा आहे आणि या दोघांनी काय केलंय, टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच खेचली. जर दोघांचं बल सारखंच असेल, लक्षात घ्या, दोघांचं जर बल सारखं असेल तर फोर्स सारखं असेल, इफ इट इज बॅलन्स्ड वन, तर रस्सी कुठेही जाईल का एका बाजूला नाही. तुम्हाला माहिती, तुम्ही हाताचा पंजा खेळला असाल. पण समजा ए ची ताकद जास्त असेल तर हा बी ए कडे काय होणार, ए कडे बी काय होणार, खेचला जाणार. दॅट इज द अनबॅलन्स्ड फोर्स. त्याला काय म्हणतो आपण, अनबॅलन्स किंवा असंतुलित बल. हे तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवलं असेल, बऱ्याच तुम्ही शिकलेला असाल, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. पुढे तुम्हाला शिकायचा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. काय नाही, सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो तुम्हाला बघा. तर
डायरेक्ट लॉस बघूया आपण. त्याचं उदाहरण पुढे आहे. P इज इक्वल टू mv म्हणजे काय तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. तसेच संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. बरोबर. या ठिकाणी जर तुम्ही फोर्स केला बघा. एखादी गोष्ट तुम्ही ज्या दिशेने तुम्ही फोर्स लावला त्या दिशेने ती गोष्ट जाईल. तुम्ही क्रिकेट खेळत असाल, क्रिकेटमध्ये पाहत असाल, तर तुम्हाला अशा गोष्टीचा अनुभव या ठिकाणी येईल. म्हणजे काय P इज इक्वल टू mv. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्ही म्हणजे काय वेलोसिटी. ठीक आहे. रिपीट करतो बघा. थोडं डोक्यावरून जाईल पण डोंट वरी. समजून घ्या हळू. वाचा थोडंसं मग तुम्हाला कळेल. What is second law say? Second law says the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of the momentum occurs in the direction of force. तुम्ही ज्या डिरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय कराल त्या ठिकाणी तुमचं होईल. म्हणजे काय होईल? मोमेंटम होईल त्या ठिकाणी. द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. त्याचबरोबर अजून काय तुम्हाला इथे मोमेंटम हॅज अ मॅग्नेट ॲज वेल ॲज डिरेक्शन. सो इट्स अ वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. थर्ड लॉ ऑफ मोशन आता बघूया आपण. जास्त डीपमध्ये जाऊन या. फर्स्ट लॉ शिकलात, सेकंड लॉ शिकलात, थर्ड लॉ. सो व्हॉट इज द थर्ड लॉ स्टेट्स? बघा. प्रत्येक क्रियाबलास परिमाणाचे बघा, प्रत्येक क्रियाबलास परिमाणाचे त्याच वेळी बघा, प्रत्येक क्रियाबलास परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. बरोबर. आणि ते कसे असते? विरुद्ध दिशेने असते. तुम्हाला माहित आहे. बरोबर. जेव्हा आपण बघा, म्हणजे आपण काय म्हणतो आपल्याला एक्झाम्पल क्रिकेटने बघा. आपण जेव्हा चेंडूने बॅटने बॉल मारतो बरोबर. पण त्याच वेळेस बॅट सुद्धा थोडी मागे खेचली जाते, मागे फेकल्या जाते. बंदुकीने गोळी झाल्यानंतर बंदूक सुद्धा थोडीशी मागे खेचली जाते. मग त्याला काय म्हणतात? प्रत्येक बलाला काय असतं? एक प्रतिक्रिया बल असतं. इच रिएक्शन हॅज बघा काय सांगितलं? इच रिएक्शन हॅज पुढे आहे सांगतो तुम्हाला मी. बघा. Every action force has an equal and opposite reaction force in the opposite direction. Okay, in the opposite direction. Bhaga. Every action force has equal and opposite reaction force which acts simultaneously. Simultaneously, but difference त्याचं काय आहे? डिरेक्शन ऑपोजिट बघा. डिरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. तुम्ही बऱ्याच वेळा गोष्टीचा अनुभव केला असेल. दोन गाड्यांची जेव्हा टक्कर होते, दोन गाड्यांची टक्कर होताना दोन्ही गाड्या बरोबर वेगवेगळ्या दिशेला फेकल्या जातात. अपोजिट दिशेने फेकल्या जातात. एका दिशेने फेकल्या जात नाहीत. हां. हं. मी तुम्हाला इम्पोर्टंट आहेत त्याच गोष्टी यात घेतोय. बाकीच्या गोष्टी माझ्या मते तुम्हाला थोड्या जास्त डीपमध्ये जायची गरज नाहीये. तुम्हाला पुढे शिकायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. संवेग अक्षयतेचा सिद्धांत. का शिकायचंय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे काय? तर एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम. मी जेवढं सांगतो ना तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि तेवढं तुम्हाला लिहायचं पण आहे. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्याचा एकूण संवेग काय असतो? स्थिर राहतो. तो बदलतो का? नाही. टोटल म्हणजे मोमेंटम असतं ते स्थिर राहतं. म्हणजेच काय? तर अजून तुम्हाला दिलं बघा. जर दोन वस्तूंची टक्कर झाली, जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग मोमेंटम हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. साधी गोष्ट आहे बघा. आपण एकमेकांना जर जोरात धडकलो तर जोरात आपल्याला लागतं आणि जो आपण जर हळूच धडकलो तर आपल्याला त्या गोष्टीचा हळूच परिणाम होतो. एक सेकंड. हॅलो? हॅलो? हां. बोल. एक मिनिट पाठवतो थांब. साहिल पाटील म्हणतो लिंक नाही आली. 2 मिनिटं. साहिल पाटील लिंक कशी गेली नाही? सगळ्यांना पाठवली मी. ग्रुपवर आहे साहिल पाटील. मग कसं काय आलं नाही? एक सेकंड हां. एक सेकंड बाळांनो. हॅलो? हॅलो? आली का? अरे ग्रुप तुझे मोबाईल नंबर त्याच्यात टाकली ना दरवेळेस टाकतो तेच. चलो. येईल तो. आपण आपलं सुरू करूया.
हं. काय होतं जर 2 वस्तूची टक्कर झाली. बघा तुम्हाला माहीत असेल जर सपोज ओके लक्ष द्यायचं सगळ्यांनी. सपोज एक एक गाडी इकडनं येते रस्त्याने आणि एक गाडी या बाजूने येते. जर दोघांची टक्कर झाली, जर दोघांचा जो स्पीड कमी असेल ना, तर त्यांचा जो ॲक्चुअली बघा आघातापूर्वीचा एकूण वेग जर कमी असेल, तर आघातानंतरचा पण कमी असणार. हळूच टक्कर झाली तर जास्त नुकसान होत नाही. पण जोरात टक्कर झाली तर खूप नुकसान यांचं होतं. गेटिंग? एक सेकंड हां. सी. The magnitude of a total final momentum is equal to the magnitude of the total initial momentum. When no external force acts, when no external force acts on two objects or two interacting objects, their total momentum remains constant. It does not change. It does not change. Example दिलं when two objects collide. बघा जेव्हा दोघांची टक्कर होते. The total momentum before collision ओके टक्कर होण्याच्या आधी आघातापूर्वी ओके इज इक्वल टू द मोमेंटम आफ्टर कोलिजन. सो आधीचं मोमेंटम जास्त असेल तर मोमेंटम नंतरचं जास्त असेल. दोन गाड्या जर या दिशेने येत असतील अपोजिट डिरेक्शन मध्ये आणि त्यांचा जर दोघांचा स्पीड जास्त असेल तर टक्कर झाल्यानंतर दोघांचं नुकसान सुद्धा जास्त होणार. पण जर त्यांचा स्पीड कमी असेल नेमक्याच निघाल्या असतील आणि टक्कर झाली असेल तर त्यांचा वेग एवढा तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही. गेटिंग? एक सेकंड हा. जस्ट अ मिनिट गाईज. प्रगती आली का? प्रगती प्रगती आली का? प्रगती आली का? येस और नो? नो. शेडगे आलाय. होमनेला पाठवलं होतं मी सानिका होमनेला. मगाशी म्हटली येते आता आली नाही. एनिवेज चला. चलो बॅक टू द वर्क. ठीक आहे. बघा तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे आपला धडा संपलाय. तुम्हाला या धड्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बरं तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काय काय आपण शिकलोय? एक सेकंड. हॅलो. हां. कसं काय होत नाही? परत ट्राय कर ना एकदा. सगळं कॅन्सल करून आहे ना परत नवीन ट्राय करून बघ. कारण इथे तर झालंय सगळ्यांचं आली पोरं. एकदा परत ट्राय कर. हां. काय म्हणते? हां. मग तिथं हे टाकून बघ ना पासवर्ड आणि मीटिंग आयडी टाकून बघ. तो पण दिला बघ. मीटिंग आयडी आणि पासवर्ड आहे बघ. तो टाकून बघ. हं. चलो. प्रगतीलाही प्रॉब्लेम आहे जॉइन व्हायचा आज. काही कळत नाही मुलांचं. सो हा जो चॅप्टर आहे, हा आपला चॅप्टर आता इथे झालेला आहे. सो व्हॉट रिमेन्स या चॅप्टरमधलं राहतं काय बघा. सो क्वेश्चन्स जे आहेत ना म्हणजे प्रॉब्लेम्स हे आपण गणित ज्याला म्हणतो सम्स ते आपण घेतलेले नाहीत. ते आपण थोडं स्किप करतोय. ते आपण नंतर घेणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 1 मॅच द फॉलोइंग तुम्हाला करायचं आहे. फरक स्पष्ट करायचं आहे. हे बघा हे सोपं आहे. हे तुम्ही सोडू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचे इथं उदाहरणं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सोडू शकतो आपण. क्वेश्चन नंबर 4 मॅच द फॉलोइंग आपल्या रिकाम्या जागा आहेत. 5 शास्त्रीय कारणे आहेत तुम्हाला, बरोबर? प्रश्न 5 शास्त्रीय कारणे आहेत. त्यानंतर तुम्हाला ही उत्तर आहेत. तुम्ही जेवढे तेवढे प्रश्नोत्तरे तुम्ही जेवढे होतील तेवढे लिहा. What is negative acceleration? What is positive acceleration? Then clarify the differences. Complete the following table. हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. मी एक काम करतो तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला मी हा टेबल कम्प्लीट करून दाखवतो. सोपा आपल्याकडे आहे, वेळ पण आहे आपल्याकडे. खालील सारणी पूर्ण करा. एक सेकंड हां. चला सुरू करतोय. प्रश्न नंबर 3 घेऊया आपण. थोडासा गणिताचा पाठ आहे म्हणून मुद्दामून घेतोय. क्वेश्चन नंबर 1 खालील सारणी पूर्ण करा. बघा सोपं आहे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सेम आहे. वेगळं काही नाहीये. कंप्लीट द फॉलोइंग. हां, बोला. बोल. काय झालं? आवाज येत नाही? स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन कोणाला दिसत नाही स्क्रीन? हां. एक सेकंड. काय स्क्रीन दिसत नव्हती का? बरं. आता बघा. आता दिसतंय का? आता दिसतंय का स्क्रीन? आता दिसतं स्क्रीन?
असं करा, दिसतोय का स्क्रीन? हाँ सर. असं करा ना, मला कळेल मग. येस, चलो. Yes, sir. Okay, good. Chalo. So question number 1, complete the following table. No. U is equal to 2, A is equal to 4, T is equal to 3 and formula काय तुमचा फर्स्ट बघा, फर्स्ट लॉ ऑफ मोशन V is equal to UT plus AT. V is equal to UT plus AT. Now व्हॅल्यू टाका इथे. नाव व्हॅल्यू टाका. एक सेकंड. बघा इथे व्हॅल्यूज टाकू आपण. एक सेकंड. व्हॅल्यूज काय दिलं तुम्हाला, फॉर्म्युला काय? वे 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 एक सेकंड. V is equal to U plus 80. ओके, हा झाला फॉर्म्युला. V is equal to U plus 80. हा फॉर्म्युला आपला, राईट. नाव व्हॉट इज द व्हॅल्यू? आपल्याला व्हॅल्यू काढायची आता. त्याची काय करायची आपल्याला? व्हॅल्यू काढायची. Therefore V is equal to U किती आहे? 2 प्लस 80. ए किती आहे? 4 इंटू 3. सो किती आले आन्सर सांगा मला? 2 प्लस 4 3 जा 12. सो युअर आन्सर इज 2 प्लस 4 इज 14. ठीक आहे. फर्स्ट आन्सर किती आलं तुमचं? 14 आलं बघा. फर्स्ट आन्सर किती तुमचं? एक मिनिट. फर्स्ट आन्सर किती आलं आपलं? 14 आलं. हा होता आपला फॉर्म्युला. V is equal to U plus 80. फर्स्ट आन्सर किती आलं? 14. U plus V is equal to U plus 80. सो व्हॅल्यूज टाकल्या आपण. यू गॉट आन्सर 14. बघा आन्सर किती आलं तुमचं? 14 आलं. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर, नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे काय तुम्हाला क्वेश्चन दिलाय. थोडंसं अवर घेऊ आपण, जागा आपल्याला मिळेल मग. एक सेकंड. व्हेरी गुड. दिस प्लेस आपल्याला मिळून जाईल वापरायला. चलो. देन क्वेश्चन नंबर पुढचा काय तुम्हाला? सेम. V इज इक्वल टू U प्लस 80. V इज इक्वल टू U प्लस 80. बरोबर की नाही? हा क्वेश्चन आहे आपला. इन दिस क्वेश्चन आता आपण व्हॅल्यू ऍड करूया. विल ऍड व्हॅल्यूज. ना V काय आपला बघा. V काय? V 20. 20 इज इक्वल टू, यू हॅव टू फाइंड आउट U. U असंच राहणार मग. प्लस A. A इज वॉट? 5 इंटू T. T इज वॉट? 2. सो काय मिळेल तुम्हाला? 5 2 जा 20. 5 2 जा 20. मी पुढे इकडे सोडवतो बघा. इथे सोडवतो. Therefore 20 is equal to U plus 10. बरोबर की नाही? 20 is equal to U plus 10. 5 into 2. 5 2 जा 20. 5 दुने 10. मग आता आपल्याला हे सोडवायचं परत. सो यू काय ना तुमचा, हा जो प्लस 10 आहे ना, तर इकडनं प्लस 10 कुठे जाणार तुमचा? इट विल कम हिअर. आणि काय होणार? मायनस होणार. सो ची व्हॅल्यू किती आली? ची व्हॅल्यू सांगा मला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू? किती येणार? 10. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू? यू किती आली? 10. समजलं? यू किती आले? 10 आली. मग तुम्हाला मग इथे काय लिहायची व्हॅल्यू? 10 लिहायची आहे. बघा. सो हिअर एक सेकंड. येस, हु इज देअर? नो डाऊट. 10. गुड. साहिल आलाच नाही ना? साहिलला जमलंच नव्हतं यायला. जाऊ दे. सो हिअर फर्स्ट आन्सर किती आलं आपलं? 3 4 जा 12. 12 प्लस 2 14. इथे आन्सर किती आलं? 14. आणि हिअर आन्सर किती आलं तुमचं? इथे आन्सर आलं 10. ओके, गेटिंग? क्वेश्चन नंबर 1 कळाला? गुड. आपण क्वेश्चन नंबर 2 साठी आपण काय करूया आता? चला स्टार्ट करूया दुसरं, किंवा मग एक इथेच घेऊया, जागा आहे आपल्याकडे. क्वेश्चन नंबर 2 विचार तुम्हाला. फॉर्म्युला चेंज झाला. S इज इक्वल टू UT प्लस हाफ एटी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला. S इक्वल टू UT प्लस हाफ एटी स्क्वेअर. तुम्हाला काय काढायचा? S काढायचा. याच्याकडे तुम्हाला S. फॉर्म्युला इज S इज इक्वल टू UT प्लस हाफ 80 स्क्वेअर. हाफ 80 स्क्वेअर. इथे स्क्वेअर वगैरे होणार नाही माझ्याकडून, ते तुम्ही समजून घ्या. आता व्हॅल्यूज टाका. चला, U किती आहे? व्हॉट इज U? U इज 5. T किती आहे? T इज 3 प्लस
हाफ 1/2 into a is what, a किती आहे, a is किती आहे, a किती आहे 12 into, एक मिनिट, इंटू हा 12 इंटू टी स्क्वेअर, टी किती आहे तुमचा, टी स्क्वेअर ना, टी किती आहे 3, 3चा स्क्वेअर किती आला 9, 3चा स्क्वेअर किती आला 9. चला टाका व्हॅल्यू, व्हॅल्यू आज 5 3 जा 15, सॉरी 15 प्लस 1/2 इंटू 12/9 आहे ना, सो 12/9. आता बघा 1/2 ने 12 ला डिवाइड करू, सो व्हॉट विल आपण 6 राहतं का तुमचं, 6 इंटू 9, 6 इंटू 9. मग परत व्हॅल्यू ऍड करा, 15 प्लस 6 9 जा 54. दॅट मीन्स 15 प्लस 54 ऍडिशन करा, ऍडिशन करा, आन्सर किती तुमचं 69. उत्तर किती आलं तुमचं 69. एस किती आला 69. एस इज व्हॉट 69. बघा, सो एक्स एस कुठे गेला रे, हा, सो हिअर आन्सर इज 69. गेटिंग, एस किती आला तुमचा 69. समजलं आन्सर. आता आन्सर साठी तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओ बघावा लागेल परत, दुसरा काय अल्टरनेटिव्ह नाहीये. देन क्वेश्चन नंबर 2 काढू शकता तुम्ही. कॅन यू डू क्वेश्चन नंबर 2 का करून दाखवू, चला वेळ आपल्याकडे, करून दाखवूया. एक मिनिट, मी तुम्हाला वेगळी विंडो चालू करतो या ठिकाणी, कारण त्याच्यामध्ये आपल्याला माझ्या ते नाही करणार, तो एक वेगळ्या वर्डची एक विंडो चालू करू बाजूला, तर आपलं पटकन कळून जाईल त्याच्यामध्ये. एक सेकंड, थोडा वेळ लागेल. साहिल पाटील काय आलाच नाही. साहिल पाटील, ओ पाटील, चलो झालं का ओपन, हा गुड. चला आपला क्वेश्चन काय, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ इटी स्क्वेअर, हा आपला क्वेश्चन आहे, याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊ. बघा, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हाफ काय आला तुमचा 80 स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपला, राईट. आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसते, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय ना, कॅन यू सी द स्क्रीन, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का, दिस इज द फॉर्म्युला, बरोबर की नाही, हा फॉर्म्युला सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का, येस ऑर नो, टाईप करून पाठवा फास्ट. स्क्रीन दिसते सगळ्यांना, कॅन यू सी द स्क्रीन, येस, ओके गुड. चलो नाव व्हॅल्यूज टाका, एस किती आहे 92, एस इज 92. आता व्हॅल्यू टाकायची इथे, एस इज व्हॉट, एस इज 92. एस इज व्हॉट, एस किती तुमच्याकडे 92. देन एस इज 92. ए यू हॅव टू फाइंड आउट ए, आणि टी आहे, सॉरी यू 7 आहे, यू इज व्हॉट, यू इज 7, यू इज 7. T, how much is the T, how much is T, u 7 आहे, T is 4, T is 4, T किती आपल्याकडे 4 आहे. And you have to find out A, you have to find out A, so square of 4. ओके, बघा आपण व्हॅल्यू ऍड केल्या, S इज इक्वल टू 92, U इज 7, T तुमचा आहे 4 प्लस हाफ A T स्क्वेअर, T स्क्वेअर मीन्स 4, 4 चा स्क्वेअर आला. आता नाव हे परत कॉपी करून घेऊ, मी लॅपटॉपवर आहे म्हणून कॉपी करतो, तुम्हाला नाही करायचं. सो व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 4, 16, राईट. नाव हिअर 7 4 जा 7 4 जा 28, राईट, 7 4 जा 28. नाव आता नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, नेक्स्ट स्टेपला व्हॉट विल हॅपन टू द नेक्स्ट स्टेप, हिअर आपण डिवाइड होणार, इथे बघा 1/2 इंटू 16, तर 16 ला 2 ने डिवाइड केलं, सो व्हॉट इज द आन्सर 8. ओके, 8 आन्सर आहे. आणि 28 विल काय होणार, तिकडे जाऊन डिवाइड होणार हिअर, सो 92 minus 28, 92 minus 28 is equal to
a into 8. सो सबट्रॅक्शन करा. किती आलं सबट्रॅक्शन सांगा मला. व्हॉट इज द सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन 92 minus 28. पाठवा पटकन. 92 minus 28. What is the subtraction? किती आले? 12 8 गेले 4 आणि इथे आले 9 minus 3 6 right. 64 आलं बरोबर की नाही? Yes or no guys? 64. Now आता डिवाइड करा. A is equal to 64 divided by 8. A is equal to 64 divided by 8. 64 divided by 8. And so finally you get the answer. Finally you get the answer. Premraj has entered in the waiting room. कुठे गेला Premraj? So finally you get A. Finally you get A is equal to 8. A बरोबर किती आलं? 8 आलं. बरोबर? तर इथं व्हॅल्यू किती आली A ची व्हॅल्यू किती आली? व्हॅल्यू ऑफ A is equal to 8. बघा इथे किती आली व्हॅल्यू? A is equal to 8. समजलं? गेटिंग? समजलं का? सोपं आहे की नाही? तुम्ही सर्व प्रश्न तर लिहून काढा. आता माझ्यामध्ये आपल्याकडे 7 मिनिटं अजून. क्वेश्चन लास्ट क्वेश्चन घेऊया म्हणजे आपल्याला बरं पडेल. काय दिलं? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके चलो. एक मिनिट. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके हा फॉर्म्युला आपला. दिस इज द फॉर्म्युला. ओके दिस इज द फॉर्म्युला. आय होप यू कॅन सी द फॉर्म्युला. सगळ्यांना फॉर्म्युला दिसतोय ना? गुड. चलो. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. एक सेकंड. हा व्ही पण लहान आहे वाटतं तुमचं. दिस इज द फॉर्म्युला. नाउ पुट द व्हॅल्यूज. व्हॅल्यूज पुट करा. यू आहे 4. व्ही यू किती तुमचा 4 आहे. यू इज व्हॉट? येस कोण आहे इथे? येस येस येस. ओके. U4 A3. U4 A3. U4 A3. U is 4. A is 3. And V is what? 4. No, 8. It is 8. Chalo. Okay. Now solve this and you get the answer. 8 8 जा 64. 64 minus 16. 64 minus 16 किती येतं तुमचं? आणि त्याला 6 ने डिवाइड करायचं. यू फाइंड द आन्सर. याचा आन्सर शोधून सांगा मला काय आन्सर येते. ओके. सो काही आन्सर मी तुम्हाला दिलेत, काही आन्सर तुम्हाला शोधायचे आहेत आणि बाकीचे क्वेश्चन आन्सर्स यू हॅव टू